चला मी आज तुम्हाला इथं पालकाच्या पुऱ्या करून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा मी पालक घेतला आहे। किती छान मस्त ताजा पालक आहे। चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, कापून घ्यायचा आहे। मस्त कापल्यानंतर त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि पालक टाकल्यानंतर आता त्यात चवीनुसार मीठ टाकायचे। 7-8 मिरच्या घेतल्यात हिरव्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, जिरे घेतलेत आणि कोथिंबीर टाकायची। मग पाणी थोडं टाकून झाकण लावून मिक्सरमधून मसाला फिरून घ्यायचा आहे। आता त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतले, त्याच्यासोबत थोडंसं बेसन पीठ पण घेतले आणि हा ओवा थोडा हातावर चोळून घेतला आहे। आणि आता हे सगळं तेल टाकून थोडेसे तीळ पण टाकायचे आणि हा मसाला सोडून सगळं मस्त मिक्स करून पीठ चांगलं मळून घ्यायचे पुऱ्या करायसाठी। आता बघा हे पीठ मी चांगलं मळून घेतलं आहे। आता याला 10 मिनिटं थोडं झाकून ठेवायचे। 10 मिनिट झालेत बघा, मस्त पीठ भिजले। आता मस्त गोल पुऱ्या आपण लाटून घेऊ। त्यासाठी अगोदर आता मी कढईमध्ये तेल ठेवले तापायला, तोपर्यंत ही मी चपाती लाटून घेतली आणि असं ह्या तांब्याच्या आकाराने या पुऱ्या मी काढून घेतल्या सगळ्या। आता तेल चांगलं तापले, मस्त या पुऱ्या मंद आचेवर तळून घ्यायच्या। बघा किती मस्त फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि मस्त खमंग तळल्यानं थोडं जास्त वेळ